आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक होती। पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात होतीये। आज आणि उद्या असे 2 दिवस ही बैठक चालणार आहे। या बैठकीसाठी पक्षातले ज्येष्ठ नेते दोन्ही दिवस उपस्थित असणार आहेत। केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। बैठकीचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे। केंद्र तसंच राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मांडण्यात येणार आहे। तसंच जनतेपर्यंत ही कामं पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल। त्याचप्रमाणे भाजप सेनेमधील कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आगामी दिशा काय असणार यावर या बैठकीत विचारविनिमय अपेक्षित आहे। दरम्यान भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या बैठकीत नुकतेच राजीनामा दिलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित राहतील का याबाबत उत्सुकता आहे। महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटील हे करणार असून या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाला या पूर्ण सत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यांचं एक प्रमुख भाषण समारोहपूर्व 19 तारखेला पुणे शहरामध्ये होणार आहे। महाराष्ट्र शासनाने 2 वर्षामध्ये केलेल्या वेगवेगळ्या योजना त्याच्या संदर्भातलं प्रत्यक्ष रिपोर्ट कार्ड हे संघटनेला देऊन त्या रिपोर्ट कार्डचा प्रचार आणि तो विषय पूर्णतः सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जाणार आहे। पण पाहतो ही 2 दिवस भाजपच्या पक्ष कार्यकारिणीची बैठक पुण्यात होतीये। यामध्ये आगामी महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांसाठीची रणनीती ठरवली जाणार आहे। महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। कोण कोण नेते उपस्थित असतील याविषयी अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, 2 दिवस ही बैठक पुण्यात होतीये, भाजपच्या कार्यकारिणीची बैठक। कोण कोण नेते या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित असतील, विशेषतः एकनाथ खडसे या बैठकीला उपस्थित राहतील का याविषयी काही कळतंय का आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जाणार आहेत? भूषण, जसं आपण आता सांगितलं की भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची ही बैठक आहे, त्यामुळे भाजपाच्या प्रदेश अध्यक्षापासून तर जिल्हाध्यक्षांपर्यंत सगळे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील। याशिवाय सगळं मंत्रिमंडळ जे आहे राज्यातलं ते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। याशिवाय जे काही महाराष्ट्रातले केंद्रामध्ये नेते आहेत, मंत्री आहेत, नितीन गडकरी असूयात, प्रकाश जावडेकर असूयात, हंसराज अहिर असूयात, सगळे खासदार जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं आपण आता विचारलं की काय साधारणपणे चर्चेचे मुद्दे असतील, तर त्यामध्ये एकूण महापालिका ज्या आगामी निवडणुका होणार आहेत त्या महापालिका निवडणुका, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती ठरवणं, आतापर्यंत जे काही भाजप सरकारने म्हणजे केंद्रातलं असूयात किंवा राज्यातलं यांनी केलेले कामाचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांपर्यंत या कार्यकारिणीसमोर मांडणं आणि एकूणच संघटनात्मक ताकद पक्षाची कशी वाढेल आणि तिचा उपयोग राजकीय दृष्टिकोनातून कसा होईल यासाठीचा सगळा विचार-विमर्श या बैठकीमध्ये अपेक्षित आहे। आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा की एकनाथ खडसे ज्यांना नुकतंच आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं ते उपस्थित राहणार का, तर त्याबद्दल कालपासूनच खरं तर उलटसुलट चर्चा सुरू आहे, उत्सुकता आहे। एकनाथ खडसे राहतील की नाही याबद्दलचं चित्र मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे। आता म्हणजे दुपारी 12 वाजता या ठिकाणी उद्घाटन समारंभ होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उद्घाटनाला उपस्थित आहेत। व्यंकय्या नायडू जे आहेत केंद्रीय मंत्री ते त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर या उद्घाटन समारंभातच आपल्या लक्षात येईल की खडसे या कार्यक्रमासाठी आलेले आहेत किंवा नाही आहेत, किंवा याचे आणखी काय अर्थ काढले जाऊ शकतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळी लक्षात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।